संगीताच रेसिपी मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज आपण दडपे पोहे करत आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य, हे पोहे मी धुवून घेतले। ही मिरची, कढीपत्ता, कांदा, कोथिंबीर, शेंगदाणे, दही, साखर, मीठ, हिंग, बारीक शेव, खिसून घेतलेलं खोबरं, जिरी, मोहरी। मी कढईमध्ये तेल ठेवलेले आहे तापत 2 पळ्या। आता आपण शेंगदाणे शालो फ्राय करून घेऊ। त्यातच मोहरी, जिरं घालणार आहोत, कढीपत्ता, हिरवी मिरची, आणि हिंग। एवढी फोडणी तयार करून घ्यायची। बाकीचं कांदा, कोथिंबीर हे कसंच वापरायचं आपल्याला। फक्त ही म्हणजे कसं मिरची जरा परतून घेतली ना तर ते कचट नाही तर लागते ना, त्याच्यामुळं हे फक्त आहे ना असं हे करून घ्यायचं आणि वरतून मग हे मिक्स करायचं। ह्या पोह्यामध्ये आपण कच्चा कांदा घालत आहोत। मिक्स करून घेऊ। चवीनुसार साखर, परत मिक्स करून घ्यायचं। दही घालत आहोत, 1 वाटी दही। परत मिक्स करून घेऊ। आता आपण जी फोडणी तयार केली आहे ती टाकूया। करून घेऊया ती फोडणी। तुम्हाला लिंबाचा रस त्याच्यात टाकायचं तर ते टाकू शकता दह्याच्या ऐवजी। मी दही घातलेले आहे त्याच्यामुळे छान लागतं। आता शेव घालणार आहोत। कोथिंबीर घालणार आहोत आणि ओलं खोबरं। दडपे पोहे तयार। हे झाले आपले दडपे पोहे तयार।